शहाजीराजांना अटक झाल्यानंतर शिवाजीराजांच्या पुढे प्रश्न होता तो आता यांची सुटका कशी करावी. आणि त्याचवेळी आदिलशाही पुढे हा प्रश्न होता की शहाजीराजांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यावरील आक्रमण परतवून लावल्यामुळे आता त्यांचे काय करायचे आणि त्यांना कसे जिंकायचे. मुराद खान आणि फत्तेखानासारख्या मुरब्बी सरदारांना शहाजीराजांच्या दोन्ही मुलांनी पराभव पत्करायला लावून परत पाठवले होते. त्यामुळे आदिलशहाला आपल्या धोरणाचा फेरविचार करणे जरूर वाटले. या पराक्रमी पितापुत्रांशी वैर करून संकटे ओढून घेण्यापेक्षा त्यांना आपल्या कच्छपी ठेवता आले तर पहावे, हा विचार प्रबळ झाला व आदिलशहाने शहाजीराजांना काही अटींवर सोडण्याचे कबूल केले. बंगळूर व कंदर्पी हे 2 किल्ले संभाजींनी परत द्यावे आणि कोंढाणा हा किल्ला शिवाजीराजांनी परत द्यावा, अशा या अटी होत्या. आणि हे दोन्ही किल्ले हस्तगत झाल्यावर आदिलशहाने शहाजीराजांना दरबारात बोलावून त्यांचा मोठा सन्मान केला. महाराजा हा किताब देऊन 5 लाखांची नवी जहागीर कर्नाटकात देऊन वस्त्रालंकार, भेटी इत्यादी देऊन त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला. अशा प्रकारे शहाजीराजांच्या सुटकेने शिवाजीराजांवरील एक मोठे संकट निवारण झाले होते. शहाजीराजांच्या सुटकेनंतरची पुढली 6-7 वर्षे शिवाजीराजांनी अत्यंत धीराने घालवली. एकतर शहाजीराजांच्या अटकेमुळे आपल्या बंडखोरीचे परिणाम त्यांच्या ध्यानात आले. आदिलशाहीला दुखावल्याखेरीज कार्यभाग होणे अशक्य असले तरी त्यात धोका आहे याची जाणीव झाली. पितापुत्र दोघेही आपल्या हालचाली अत्यंत सावधपणे करू लागले. त्याचबरोबर आदिलशाहीपेक्षा उत्तरेच्या मोगल बादशाहीला दुखवणे अत्यंत धोक्याचे आहे याचीही जाणीव त्यांना होती. त्यामुळे आपल्या ताब्यातील मुलखाची साफसफाई, सुव्यवस्था व डागडुजी करण्यात शिवाजीराजांनी हा काळ घालवला. त्यामुळे विजापूरकरांना त्यांच्या हालचालीकडे लक्ष देण्याची फारशी जरुरी वाटली नाही आणि शिवाजीराजांना आपल्या मुलखाची व्यवस्था लावण्याला थोडी फुरसत मिळाली.